भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे अगदी गाव शेजारी खुल्या जागेत शेतकरी शंकर ढेंगे, संदीप दखने, दीपक दखने, ओमशंकर वाघाळे, भावदास ढेंगे, वासुदेव चैतुले, गणेश वाघाळे, संजय दखने, ओमशंकर चैतुले 9 शेतकऱ्यांच्या 11 ढिगारे जळून खाक झाल्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांच्या चाऱ्यांचे संकट ओढावले आहे। आगीचे उग्र रूप धारण केल्याने गावकऱ्यांनी जमेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसेच लाखनी येथील अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविला असल्याने मोठा अनर्थ टळला। लाखनी तालुक्यातील गाव शेजारील गावात अग्नितांडवाची घटना घडून सुद्धा पोलीस विभागाने घटनास्थळी हजर होण्याचे सौजन्य दाखविले नाही। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। 80चे ढिगारे जळाली। यामध्ये किती नुकसान झालं, नेमकं कोणाचं नुकसान झालं आणि शासनाकडून आपली अपेक्षा काय आहे ते नमूद करावं। हॅलो, मी बोलत आहे उल्हास विठोबाजी ढेंगे, केसलवाडा वाघ येथे राहणारा असल्यामुळे मी आता माझे ढग येतं आज आम्ही आपल्याकडे जागा नसल्यामुळे आम्ही येतं आज प्लाटा खाली असल्यामुळे आम्ही येतं ठेवतो बा आणि बारीमध्ये बा हे जागा खुली असल्यामुळे आपण या येतं त्यांची आणून ठेवून देतो आणि सर्व कास्तकार बंधू आपले सर्वच आणतात। आणि त्याच्यासाठी म्हणजे हे कसं आहे का आज नरसेकत आपत्त्याने हे इलेक्ट्रिकच्या विद्युतच्या झटक्यामुळे हे आमचे ढग पेटण्यात आले। त्याच्यासाठी शासनाने काहीतरी आम्हाला अनुदान दिवावं ही आमची अपेक्षा आहे बा। बरं, या संबंधाने येथील तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे काय? तलाठी आणि पोलीस पाटील आणि सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष सर्व हजर होते तिथं। त्यांनी आता काय केलं किंवा माहीत नाही, तेवढं आम्हाला माहीत नाही। कास्तकार म्हणून आम्ही कास्तकार असल्यामुळे आम्ही आपल्या ढग विझरण्याच्या कारणात होतो। आमचे ढग काही विझले बी नाही आणि आम्ही तिथं पाहत होतो का कुणीकडे आग जायला नाही पाहिजे, आपल्या घराची नुकसान नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इथं थांबले होतो। आणि अग्निशामक गाड्या वगैरे बोलावल्या होत्या आम्ही आणि सरपंच साहेबांनी बी बोलावल्या होत्या। त्या सरपंच साहेब बी होते आमच्या साथमध्ये, तंटामध्ये अक्षद होते आणि गावचे पोलीस पाटील बी होते आणि मेंबर बी होते, ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्य सर्व गावकरी लोक बी येतं हजर होते। ठीक आहे, धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।